काय राव, पगार झाला की 4 दिवसात खिसा खाली होतोय. पगार नेमका जातोय कुठे हेच कळत नाहीये. 50-30-20चा हा साधा नियम वापरा आणि आर्थिक तंगीला कायमचा टाटा करा. सगळ्यात आधी तुमच्या हातात येणाऱ्या निव्वळ पगाराचा 50% हिस्सा तुमच्या गरजांसाठी बाजूला काढा. घर भाडं, किराणा, लाईट बिल आणि मुलांची फी या गोष्टींशिवाय पान हलत नाही. त्यामुळे याला द्या पहिलं प्राधान्य. आता उरला 30% हिस्सा. हा ठेवा तुमच्या हौस मौजेसाठी. बाहेर जेवायला जाणं असो, सिनेमा असो किंवा ऑनलाईन शॉपिंग. आयुष्य जगायचंय तर हे पण हवंच ना. पण लक्षात ठेवा, 30%च्या वर 1 रुपयाही उडवायचा नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवटचे 20%. हे पैसे डोळे मिटून बचत आणि गुंतवणुकीत टाका. तुमची SIP असो, एखादे कर्ज फेडणे असो किंवा इमर्जन्सी फंड. हे पैसे तुमचे भविष्य सुरक्षित करतील. समजा तुमचा पगार 60,000 आहे, तर 30,000 गरजांवर, 18,000 मजेवर आणि 12,000 रुपयांची बचत झालीच पाहिजे. बस हा फॉर्म्युला 6 महिने वापरा आणि मग जादू बघा. काय मग, आजपासून करताय ना सुरुवात? अशाच कडक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. विषय हार्ड आहे.